यानंतर जाऊया शिरूर लोकसभा मतदारसंघात। शिरूरमध्ये शरद पवार गटाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामध्ये सामना होणार आहे। मात्र असं असलं तरी शिरूरच्या मैदानामध्ये खरी लढत ही पवार काका पुतण्यामध्ये जाईल, त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। बघूया कोण होणार शिरूरचा खासदार। अमोल कोल्हे आणि आढळराव पाटलांमध्ये सामना। शिरूर लोकसभेत चुरशीची लढाई। पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मतदारसंघांपैकी एक असलेला शिरूरचा मतदारसंघ। शरद पवार गटाने विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना शिरूरच्या रिंगणात उतरलाय, तर अजित पवार गटाला मात्र उमेदवार आयात करावा लागला। अजित पवार गटाने शिंदे गटातून आलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली आहे। शिरूरच्या मैदानात कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील सामना होणार असला तरी खरी कुस्ती मात्र अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्येच होणार आहे। पवार काका पुतण्याने ही लढाई प्रतिष्ठेची केली आहे। देशातलं सरकार बदलण्याची चिन्ह ही अगदी स्पष्टपणे दिसत आहेत। आज आपण ठिकठिकाणच्या जर वातावरणाचा धांडोळा घेतला तर नक्की देशातलं सरकार यावेळी बदलेल, कारण 10 वर्षात मोदी सरकारनं जी निराशा केली, या निराशेमुळे जनतेने ही निवडणूक हाती घेतली। सरकार बदलेल आणि दिवस नक्की बदलेल। काय करायचं याचा आराखडा माझ्या मनात तयार आहे। काय कामं गेल्या 5 वर्षात मतदारसंघामध्ये काय नुकसान झालं, मतदारसंघ 5 वर्ष पुढं जायच्या ऐवजी 10 वर्ष मागं गेला आहे, त्याचं बॅकलॉग भरून काढायचं आहे। आव्हानं म्हणजे मी जी सुरू केलेली कामं आहेत ती तशीच अपूर्ण राहिली। शिरूर लोकसभा मतदारसंघ हा शहरी भागासह निमशहरी आणि ग्रामीण भागात विस्तारलाय। या मतदारसंघाला शेतीसह औद्योगिकरणाचाही वारसा लाभलाय। असं असलं तरी मतदारसंघातील समस्या मात्र कमी होत नाहीये। एक नजर टाकूया मतदारसंघातील महत्त्वाच्या प्रश्नांवर। शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे। वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे। शेतीला दिवसा वीज मिळत नाहीये। शेतीमालाला हमीभाव मिळत नाहीये। भात आणि हिरड्याला बाजारपेठ मिळत नाहीये। दुग्ध व्यवसाय संकटात सापडलाय। 2019च्या लोकसभा निवडणुकीतही अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामध्ये सामना झाला होता। एक नजर टाकूया 2019च्या मतांच्या आकडेवारीवर। राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांना 6,35,803 मतं, शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना 5,77,347 मतं मिळाली। राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे 58,483 मतांनी विजयी झाले। राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या फुटीनंतर शिरूरमधील राजकीय समीकरण बदलली आहे। 2019ला आढळराव शिवसेनेत होते आणि कोल्हे राष्ट्रवादीत होते। आता आढळराव राष्ट्रवादी तर कोल्हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आहेत। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अमोल कोल्हे शरद पवारांसोबत राहिले आणि शिवसेनेच्या फुटीनंतर आढळराव पाटील हे शिंदेंसोबत गेले। शरद पवार गटाने विद्यमान अमोल कोल्हेंना पुन्हा संधी दिली, तर अजित पवारांना उमेदवार मिळेना, त्यामुळे शिंदे गटातील आढळरावांना आयात करून त्यांनी उमेदवारी दिली। राजकीय नेत्यांच्या बदललेल्या भूमिका यामुळे सामान्य नागरिकांमध्ये रोष पाहायला मिळतो। त्यामुळे या मतदारसंघात कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील अशी रंगत जरी असली तरी या मतदारसंघात 2 पवारांच्या विरोधात ही निवडणूक रंगणार आहे हे मात्र नक्की। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, राजगुरुनगर, पुणे।